नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये. हा आहे ब्लॉगचा पार्ट 2. आणि मी आलो होतो पुण्याला. पुण्यातून आम्ही गेलो होतो मुळशी येथे. आणि मुळशी येथे काय होतं तर मुळशी येथे होतं 2025चा भव्य कृषी प्रदर्शन. आणि हे कृषी प्रदर्शन बघण्यासाठी मी आणि माझी बहीण आम्ही आलो होतो. खूप मजा आली या प्रदर्शनात. खूप लोक आली होती. तर या व्हिडिओमध्ये आम्ही कृषी प्रदर्शनमध्ये काय काय बघितलं, फर्स्ट स्टार्ट टू एंड तुम्हाला सगळी माहिती देणारच आहे. खूप कामाच्या गोष्टी येतात. सर्व फोन नंबर्स वगैरे सर्व डिटेल माहिती मी या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि स्पेशल फिरण्यासाठीच आलो होतो. आतमध्ये एंटर केल्यावर आम्हाला दिसले हे टूल घेऊन एक माणूस उभा होता. आणि हे एक शिलाईचं एक टूल होतं. त्याबद्दल त्यांनी खूप माहिती पण दिली. माझ्या बहिणीला ते आवडलं आणि मग तिने ते बार्गेनिंग करून खरेदी केलं. अशाच खूप मोठ्या मोठ्या ट्रेड या कृषी प्रदर्शनात झाल्यात. हे तर एक छोटंसं मशीन होतं, पण लोकांनी फवारणी यंत्र वगैरे खूप काही घेतलेले आहे. ऑनलाइन कहीं भी आप लेते ना 600 में आता है, कम करके 350। और इसका सुई वगैरह का कैसे आता है? सब बता के दूंगा, आप चला के 350। दे देंगे। त्यानंतर हे बाबा ऊस घेऊन बसले होते. या ऊसाची सर्व माहिती आहे, ही माहिती आणि नंबर पण आहे त्यांच्याकडे. ऊसाच्या वराट्यावर लाल कलरचा हा ऊस होता. त्यानंतर आम्ही आलो होतो आत. आणि प्रदर्शनात आत आल्यावर आपल्याला सर्वात पहिल्यांदा यांच्या पोर्टलवर जाऊन लॉग इन करायचं होतं. इथं जॅमर पण लावलेले होते. कोणाचा डाटा चालत नव्हता. काय म्हणले ते? इथं काहीतरी पेमेंट करायचं आधी, मग आतमध्ये एंट्री घ्यायची. त्याच्यावर राहतं. 200 रुपयाचं पेमेंट आहे. इतके लोक ह्या वायफायला जोडलेले होते की डाटा पण खूप स्लो चालत होता आणि वेबसाईट पण हळूहळू चालत होत्या. त्यामुळं आम्हाला इथे जवळपास 1-1.5 तास टाईम लागला. झालं बघ एकदा व्हेरिफिकेशन. ग्रीन कलरचं बॅच इश्यू जे असेल ते तिकडे. त्यानंतर आम्हाला बॅज आणि जे सर्व आपल्याला भेटणार होतं की आपल्याला पेमेंट झाल्यानंतर आपल्याला तिथं QR कोड दाखवायचा. मग ते आपल्याला एक आय कार्ड सारखं एक बॅज आणि ते देणार होते. आणि ते आपण दाखवून आत फायनली तिथं आपण पूर्ण माहिती देऊन आपल्याला हा बॅज वगैरे भेटलेला आहे, म्हणजे ID कार्ड. आणि हे आपल्याला असं एक लेस दिली होती. ही लेसला अटॅच करून गळ्यात घालून आत एंट्री करायची होती. अशा प्रकारे ते पूर्ण स्कॅन करून मग आपल्याला आत जायचं होतं. आत आल्यानंतर हा आहे सुरुवातीचा स्टार्ट व्ह्यू. तर या प्रदर्शनाचा हा होता पूर्ण मॅप. आणि कुठे कुठे काय काय होतं ते तुम्ही बघूनच घेऊ शकता. जेवढं मला कव्हर होईल तेवढं कव्हर केलं होतं. जेवढं आम्हाला बघता येईल तेवढं बघितलं आणि दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर आत एंटर झाल्यास आम्ही ज्या साईडला चाललो होतो तिथं आम्हाला पहिल्यांदा दिसला सोनाली ट्रॅक्टर्सची पूर्ण, म्हणजे त्यांचे ट्रॅक्टर वगैरे. आपला ऑर्गॅनिक म्हणजे मीटर पांढऱ्यासाठी काम करतं, वाढीसाठी काम करतं, फुटव्याला काम करतं. हे ऑर्गॅनिक आहे का? ऑर्गॅनिक. आपला नंबर वगैरे काही पॉम्पलेट वगैरे. फोटो काढून घ्या. लिटर घेतलं तर कितीला? ओके ओके. 500 रुपयाला. 5 लिटर घेऊन जाणार. चल. काय बरं
हा मिनी सोलार लाईट ट्रॅप आहे. ज्या रस्त्याच्या किडी जर राहतात ना तर त्यासाठी हा वापरला जातो शेतामध्ये. पिवळ्या कलरमुळे काय होतं, जे मावा तुरतुरी आणि पांढरे मासे आहे ना ती आकर्षित होते, आकर्षित होऊन त्याच्या ट्रेमध्ये ट्रॅप होतात. निळ्या कलरमुळे काय होतं, जे फुलकिड्या आहेत वातावरणातल्या त्या आकर्षित होऊन त्याच्या ट्रेमध्ये ट्रॅप होतात. फक्त आपल्याला फक्त 2 लावायचे आहेत. एक आहे ते अर्धा एकर कव्हर करतं. त्याच्यामध्ये 3 लिटर पाणी आणि थोडंसं तेल टाकायचं, 1 चमचा. म्हणजे तुम्ही खाण्यात पण टाकू शकता, गोडं तेल किंवा खोबरेल. आणि पिकाच्या उंचीच्या 1 ते 1.5 फूट उंच लावायचं. फळबाग असेल तर 5 फुटावरती लावायचं. हे आपला पॉम्पलेट आहे का? हा चिकट सापळा आहे. आपल्याकडे दोन्ही साईजमध्ये अवेलेबल आहे. जे मावा सुकडे शिकले पांढरे मासे आहे त्याच्या सुरुवातीच्या अवस्थेसाठी आपण लावला. ओके ओके, धन्यवाद धन्यवाद. तुमचा मोबाईल नंबर वगैरे पुढं आहे का? मोबाईल नंबर टॅबलेट्स आहे का? पॉम्पलेट दाखव. ओके, धन्यवाद. 1500 फूट. अच्छा. काय बरं आहे? 3 लाईन लावावं लागतं. काय हे सोलर चटका मशीन आहे. हे आपण शेतीमध्ये जे जनावर वगैरे येतात त्याच्यापासून रक्षणासाठी वापरू शकतो. कितीपर्यंत प्राईस जाते याची? याची प्राईस आहे 6,500 पासून 10,000पर्यंत प्राईस आहे. ही सक्षम 15ची मशीन आहे. हिचं प्राईस आहे 6,500 रुपये. ही मशीन आहे सक्षम 20, हिचं प्राईस आहे 7,000 रुपये. सक्षम 50ची मशीन आहे आपली, याचा प्राईस आहे 9,500 रुपये. या तिन्ही मशीनसोबत आपल्याला एक सोलर पॅनल मिळतो, एक बॅटरी मिळते. या मशीनसोबत 12 फ्री बॅटरी येते फ्री. या मशीनसोबत हे 12-18ची बॅटरी येते. या मशीनसोबत तुम्हाला ही इनबिल्ट फिट करून त्यासोबत एक सायरन पण मिळतो आणि 100 इन्सुलेटर 10 कॉर्नर इन्सुलेटर फ्रीमध्ये मिळतो. ओके. याचा तुमचा नंबर? आमचा नंबर आहे, हा नंबर आहे. या नंबरवर तुम्ही कधी पण कॉल करू शकता. आमच्या मॅन्युफॅक्चरिंग वर्धेला असते. का ये है हमारा साइलेज बेलर. ये हमारा न्यूमेटिक बेलर है, न्यूमेटिक से चलता है. ये 50 और 60 से 80 kg का बेल बनाता है. और इसमें 5.5 HP की मोटर यूज की गई है, जहाँ पर इसमें 1.5 HP का मोटर यूज किया गया है. और इसमें हाइड्रोलिक का कहीं भी यूज नहीं किया गया, क्योंकि वो गिर जाता है तो समस्या रहती है. इसलिए हम एयर से ये चलता है. ये फुली ऑटोमेटिक है. बाई चांस इसमें कोई प्रॉब्लम आती है तो इसको आप ऑटो में भी कर सकते हो और मैनुअल में भी कर सकते हो. और ये 60 से 80 kg बनाएगा. 60 से 80 kg पर आवर. 50 पैसा पर kg का लगता है. आपका नंबर? 9465072680. थँक्यू. हाय हॅलो, हे 10 HP इंजिन आहे. कुपर कॉर्पोरेशन साताराची कंपनी आहे, 100 वर्ष जुनी कंपनी आहे. ते बेसिकली पंप ॲप्लिकेशनला वापरतात पाणी सक्शन करण्यासाठी. याचा जो हेड आहे तो आहे 150 फुटाचा. 150 फूट तुम्ही पाणी खेचू शकता आणि हा एका मिनटाला साधारणतः 600 लिटर तुम्हाला पाण्याचा डिस्चार्ज देतो. काशी फ्यूल कन्झम्पशन जे डिझेलचं आहे ते आहे 1 लिटर आणि साधारणतः 6 महिन्यानंतर याची सर्व्हिसिंग करावी लागते. त्याच्यामध्ये 2-3 ऑप्शन आहेत, जसे की तुम्ही बॅटरी थ्रू चालू करू शकता आणि तुम्ही रोप थ्रूसुद्धा चालू करू शकता. सर हे बाकीचे मशीन्स? हे जनरली पॉवर जनरेशन आणि मरीन ॲप्लिकेशनसाठी वापरतात. जसे की ते जे मशीन आहे व्ही ट्विन इंजिन आहे ते आम्ही मरीन ॲप्लिकेशनसाठी देतो. छोट्या बोटी वगैरे ज्या असतात मासेमारी करण्यासाठी जातात त्यांच्यासाठी. ते आमचं 630 BHPचं इंजिन आहे. हे साधारणतः 500 kVच्या जनरेटर सेटमध्ये वापरलं जातं आणि याचं फ्यूल कन्झम्पशन साधारणतः 75 लिटरपर्यंत येते एका तासाला. थँक्यू. फोटो खींच. चलो. चल. ये मल्टी क्रॉप है सर, हर तरह की फसल करता है. गन्ना को छोड़ के ये मक्का का स्पेशल कटर है ये वाला. इसका दूसरा कटर बार पीछे पड़ा है. जी ये सोयाबीन, धान, गेहूँ, चना सब निकालता है.
ओके ओके जो मर्जी निकालो। उसके पीछे ना भूसा पेटी लगी है, वो मतलब 100% भूसा पेटी है। गेहूँ में 100% भूसा सब जमा करता है। जमा करता है, मक्का में 50% करता है। हाँ हाँ इसका क्या प्राइस जाता है? इसका 25.5 है। अगर मक्का का कटर साथ में लोगे तो 31.5 लाख है। 31 इसमें सब्सिडी आती है, 2.5 लाख कटर वाले की सब्सिडी आती है, 9 लाख अपनी बाहर में चले। और ये छोटा वाला है क्या? एक छोटा वाला और वो कितने का आता है? फवारण्याचे स्प्रे भी ते सगळं वो इधर अंदर है ना, किसमें ओके मेरा नंबर है। ओके सर चलो। शेतीच्या कामासाठी लेबर न मिळणे सर्वात या कृषी प्रदर्शनात खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या वगैरे खूप वेगवेगळ्या प्रकारची माहिती भेटली सर इसका जानकारी आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे ड्रोन आले होते, वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय, छोटे मोठे शेतीवर आधारित आणि सर्व प्रकारची माहिती घेण्याचा आम्ही प्रयत्न केला होता. मराठी माहिती खूप मोठ्या प्रमाणात होती, जेवढी दाखवता येईल तेवढा आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आता सर्व आवरून चाललोय घरी. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.